नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वनरक्षक भरती संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 8 पाहायची आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न आहे, नियत क्षेत्र वनरक्षक यांचे खालीलपैकी कोणते कार्य नाही? तर मित्रांनो या ठिकाणी त्यांचं कार्य नाही वनात कोणालाही जाण्यास परवानगी देणे, हे त्यांचं कार्य नाही. आणि वरची जी आहेत मित्रांनो, वनांमध्ये सतत गुन्हे करणाऱ्यांना ताकीद देणे, गुरे चारणाऱ्यांनी चराई शुल्क दिले असल्याची तपासणी करणे, राखीव वनात अवैध बंदुकीचा वापर, मासेमारी शोधून वरिष्ठांना अहवाल देणे, हे सर्व वर्षे तिन्ही कार्य आहेत आणि चौथं हे त्यांचं कार्य नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वनरक्षकाची कोणती कर्तव्य योग्य आहेत? तर वनरक्षकाची कर्तव्य या ठिकाणी मित्रांनो पहा, अ ब क म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, अ ब क म्हणजे चारही कर्तव्य त्यांची आहे. त्या ठिकाणी निसर्गपाशिवाय वन उपज वाहतुकीस प्रतिबंध करणे, वन विश्रामगृह व परिसर स्वच्छ ठेवणे आणि नुकसानीपासून त्यांचे संरक्षण करणे, चुकून वनहद्दीत आलेल्या पाळीव जनावरांना वनाबाहेर काढणे, ही त्यांची तीनही जी दिसतात ती कर्तव्य आहेत. त्यानंतर पहा, शासन स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय समन्वयाचे घेण्याचे, अर्थसंकल्प तरतुदी करण्याचे काम कोणाकडून केले जाते? वनासंबंधी मित्रांनो जे काही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करायच्या असतात हे काम कोणाकडून केलं जातं? तर हे काम मित्रांनो वरीलपैकी सर्वांकडूनच, म्हणजे या ठिकाणी वनमंत्री पण काम करतात, वन राज्यमंत्री पण करतात आणि प्रधान वन सचिव जे आहेत ते सुद्धा करतात. म्हणजे वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी उत्तर आहे. वन खात्याचे प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या अधीनस्थ अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी असतात. किती असतात? तर त्या ठिकाणी मित्रांनो हे अधिकारी असतात एकूण 17 अधिकारी असतात. एवढ्या दर्जाचे एकूण 17 अधिकारी असतात. महाराष्ट्राचे सध्या वनमंत्री कोण आहेत? तर ते आहेत मित्रांनो या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार, हे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी वनमंत्री आहेत. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो, कीड रोग नाशकांचा अधिक वापर केल्यास खालीलपैकी कोणते परिणाम होतात? तर कीड रोगांचा अधिक वापर जर केला तर त्या ठिकाणी मित्रांनो जैवसंचय म्हणजे बायो ॲक्युम्युलेशन, जैव विस्तृतीकरण यासारखे परिणाम होतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूभाग चांगल्या प्रतीच्या खाजगी वनांखाली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो जो भूभाग आहे खाजगी वनांखाली तो 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याखाली हा भूभाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त अ आणि ब हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत. गुन्ह्यांची नोंद व चौकशीबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो अ व ब ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3, वनगुन्ह्यांची नोंद सध्याच्या प्रचलित पद्धतीत 4 प्रतीत करण्यात येते. वनगुन्ह्यांतर्गत वनरक्षक पहिली प्रत स्वतःकडे ठेवतो, दुसरी प्रत वनपालाकडे, तर तिसरी प्रत त्या ठिकाणी विभागीय कार्यालयाकडे आणि चौथी प्रत वन परिक्षेत्र कार्यालयाकडे पाठवण्यात येते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, भारतीय वन अधिनियम 1927 मधील कलम 26 अंतर्गत विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बहुतांश वनगुन्ह्या प्रकरणात कारावासाची कमाल मर्यादा किती आहे 1927च्या अधिनियमानुसार? तर त्या ठिकाणी बहुतांश गुन्ह्यांची कालमर्यादा मित्रांनो 1 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पर्यावरणाशी संबंधित असलेली खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता हॉटस्पॉट्स घोषित करते? तर CI म्हणजेच त्याला आपण मित्रांनो कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल अशी ती संस्था आहे जी की जैवविविधतेसंबंधीशी जे आंतरराष्ट्रीय हॉटस्पॉट आहेत ते घोषित करते. भारतामध्ये वाघ हा राष्ट्रीय प्राणी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेला आहे? 1972 या वर्षी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ढाकणा कोलकाज अभयारण्य या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे अभयारण्य मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या अभयारण्याच्या परिक्षेत्रात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे? यावल अभयारण्याच्या परिक्षेत्रात येतं ते. भारतामध्ये हत्ती राखीव क्षेत्रांची संख्या आहे, किती आहे? ती 26 आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय सदाहरित वने खालीलपैकी कोठे आढळतात? तर उष्णवतीय सदाहरित वने जी आहेत ते खालीलपैकी सर्वच ठिकाणी, म्हणजे कोयना नदीचे खोरे, पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान ह्याच्या तिन्ही ठिकाणी आढळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. कोकणातील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची अरण्य जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात? तर ती वर्षा अरण्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोला तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणतः 65 सेंटीमीटरपेक्षा
कमी जास्त पाऊस पडतो। या तालुक्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरीस्थान देखील आहे। वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास लागू पडते? तर या ठिकाणी मित्रांनो अहमदनगर हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा, अहमदनगर हा जिल्हा आहे। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून थडकणे यास म्हटलं जातं, मान्सूनचा स्फोट होणं असं म्हटलं जातं। महाराष्ट्रात या प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडतो। सह्याद्रीचा घाटमाता म्हणजे सह्याद्रीचं जे टोक आहे सर्वात वर त्या ठिकाणी। महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणाऱ्या लातूर जिल्ह्यात किती चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे? तर ते आहे 40.06। डाऊन टू अर्थ हे विषयाचे मासिक आहे, पर्यावरण विषयाचे मासिक आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये झाली, कधी झाली? 1853ला झालेली आहे। त्यानंतर डॉक्टर सलीम अली पर्यावरण विषयक संस्थेशी निगडीत आहेत। कोणत्या पर्यावरण संस्थेशी निगडीत आहेत? तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असं त्या संस्थेचं नाव आहे, सलीम अली। बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे कधी स्थापन झाली? 1890 या साली झाली। फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते डेहराडून या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न घ्या मित्रांनो, आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र 1976मध्ये येथे सुरू झाले। कुठे सुरू झाले? तर या ठिकाणी मद्रास, मुंबई या ठिकाणी सुरू झाले। लोकहितवादींच्या बाबत खालीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? तर वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहे त्या ठिकाणी मित्रांनो। पुणे येथे जन्म झाला, प्रभाकर या वृत्तपत्रातून लेखन केलं, लक्ष्मी ज्ञान, पानिपतची लढाई इत्यादी ग्रंथाचं लेखन केलं, सर्वांगीण सुधारणाचे ते आद्य प्रवर्तक सुद्धा होते। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960मध्ये येथे स्थापन झाली, कुठे झाली? तर इचलकरंजी, लक्षात ठेवा, कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे झाली। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जोड्या लावायला सांगितल्यात जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, म्हणजे येचं 2 आहे। कुंभी हा जलविद्युत प्रकल्प मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर इडियाडोह हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो। कुकडी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो तो या ठिकाणी कुकडी जो आहे म्हणजे यलचं 2 दिलेलं आहे, सॉरी या ठिकाणी मित्रांनो करेक्शन करून घ्या। कुंभी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो, सॉरी कुंभी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर या ठिकाणी जो दुसरा आहे 2चा इटियाडोह हा गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो आणि कुकडी जलविद्युत प्रकल्प हा जो आहे तो या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये येतो। आणि या ठिकाणी मन्याड जलविद्युत प्रकल्प जो आहे मन्याड हा या ठिकाणी नांदेडमध्ये येतो। तर अशा प्रकारे हा योग्य जोड्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील डाळिंबाच्या उत्पादनासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे। डाळिंबाच्या सनूर 2, चोहाटा, कडाळा या प्रमुख जाती आहेत, हे चुकीचे विधान आहे आणि बाकीचे सर्व विधान बरोबर आहेत। डाळिंबाच्या झाडास उष्ण व कोरडे हवामान लागते, बरोबर आहे। सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, बरोबर आहे। त्यानंतर डाळिंबाच्या गणेश, मस्कत, ज्योती जी 137 जाती प्रमुख आहेत, हे चारही विधान बरोबर आहेत आणि शेवटचं विधान या ठिकाणी चुकीचं आहे, असत्य आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो वनरक्षक भरतीमधील संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 8 या ठिकाणी पाहिली। यामध्ये काही करेक्शन सजेशन्स काय असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।